फिफा वर्ल्ड कप म्हणजे जगभरातील फुटबॉल प्रेमींसाठी एक मोठी पर्वणी असते. या वर्ल्ड कपमधला प्रत्येक सामना पाहणं, त्यातला प्रत्येक रोमांचक क्षण प्रत्यक्षात अनुभवणं, हे तर प्रत्येक फुटबॉल प्रेमीचं एक मोठं स्वप्न असतं. पण विचार करा, तब्बल 18 वर्ल्ड कप पाहिलेला एक अवलिया आहे असं तुम्हाला सांगितलं तर? या अवलियानं प्रत्येक 18 वर्ल्ड कपमधील प्रत्येक सामना पाहिलेला आहे. नुसता पाहिलेला नाही, तर तो कव्हर केलेला आहे. त्याचं वार्तांकन केलेलं आहे. एनरिके मकाया मार्केज असं या दिग्गज पत्रकाराचं नाव आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत आपल्या 70 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये 18 वर्ल्ड कप कव्हर केलेले आहेत. आत्ताचा वर्ल्ड कप हा 18वा वर्ल्ड कप असून वयाच्या 91व्या वर्षी ते तितक्याच प्रेमानं, तितक्याच आपुलकीनं, तितक्याच पॅशननं हा वर्ल्ड कप कव्हर करतायत. यंदाच्या या वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिनाच्या एका सामन्यापूर्वी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. अर्जेंटिनाच्या फुटबॉल टीमचे कोच लिओनेल स्कालोनी यांनी या पत्रकार परिषदेत पहिला प्रश्न विचारण्याचा मान हा मार्केज यांना दिला. मात्र मार्केज यांनी प्रश्न विचारण्यापूर्वीच स्कालोनी यांनी मार्केज यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यानंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणं हे आपलं भाग्य समजतो असं स्कालोनी म्हणाले आणि यावर मार्केज यांच्या विरुद्ध चेहऱ्यावर अगदी गोड हसू उमटलं आणि आपल्यासाठी एवढं पुरेसं आहे असं मार्केज यांनी म्हटलं. हा भावनिक क्षण संपल्यानंतर स्कालोनी त्यांच्या जागेवरून उठले, मार्केज यांच्या जवळ आले, त्यांना मिठी मारली आणि त्यांच्याबरोबर एकत्र फोटोही काढले. एनरिके मकाया मार्केज हे एक अर्जेंटिनामध्ये ब्युनोस आयर्समध्ये 1934 मध्ये जन्मले. वयाच्या 15व्या वर्षी मार्केज यांनी रेडिओ रिवादिव्हिया या वृत्तवाहिनीतून आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. वयाच्या 23व्या वर्षी स्वीडनमध्ये झालेला वर्ल्ड कप हा त्यांचा पहिला वर्ल्ड कप होता जो त्यांनी कव्हर केला आणि त्यानंतर सलग 18 वर्ल्ड कप त्यांनी कव्हर केलेले आहेत. आज त्यांचं वय आहे 91 आणि 68 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ही एवढी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. त्यांच्या याच कारकिर्दीसाठी यापूर्वीचा वर्ल्ड कप म्हणजे कतारमध्ये 2022 मध्ये जो वर्ल्ड कप झाला, त्या वर्ल्ड कपमध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार संघानं आणि फिफानं त्यांच्या कार्याचा, कारकिर्दीचा गौरव केला.